नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये है ना प्रणावी. तर तुमचं झालं का चहा नाश्ता जेवण वगैरे? पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे? आमच्या इकडे कोकणात 2-3 दिवस लागलं पाऊस आणि कालपासून पाऊसच नाही बघा. ऊन पडलं आहे बाहेर. अजिबात तुम्हाला काय दिसतंय का नाही काय माहिती. त्या बाहेर उजेड आहे त्यामुळे एवढं दिसत नाही. ऊन पडलं आहे पण काही गरमी जाणवत नाही एवढी अजिबात. आणि प्रणावी इकडे खेळती आहे, खेळायला लागले प्रणावी. इकडे काय हाय करा बघा माझी क्यूटची परी हे की नाही. काय जे कपडे बघेल ते मागते. काल हे घेतले कपडे घेतले नाही आणि आज घातला नाही. घातलेत बघा कपडे लगेच मॅचिंग सगळं. क्लिप मॅचिंग, हे लेगीज मॅचिंग, वरचं टॉप मॅचिंग, नेल पॅन्ट पण मॅचिंग आहे बघा. हे बघा दाखव का. पायार नेल पेंट पण आहे त्याच्या. हे पण मॅचिंग आहे बघा. पिंक कलर आहे की नाही. मग माझी नको बाबा. आणि हे बघा प्रणवीचा जिराफ. त्याचे डोळे वगैरे सगळे काढून टाकले नाही प्रणवीने. तर सध्या काय व्हिडिओ बनवता येत नाही आहेत मला, काय नाही आहे. अवतार तर बघा माझं कसं झालं आहे. आत्ताच कामं आवडली. मोठा मुलगा गेला आहे क्लासला, दुसरीकडे लावलं आहे क्लास मी यावर्षीपासून. आता काय पुढच्या वर्षी तिकडे जाणार आहे आम्ही पुण्याला, त्यामुळं काय. तर आपण येईल तो 11:30ला गेला आहे क्लासला, येईल 1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर जेवण करणार. आत्ताच भाकरी वगैरे केल्या, गरम भाकरी करून ठेवल्या आणि म्हटलं चला बसली आहे तर थोडं एक छोटासा ब्लॉग करूया. मला तर काय ते मेकअप करायला किंवा काय करायला इंटरेस्ट नाही म्हणजे मला मूड असला तरच करते, आवडलं तर. नाही ते मला एवढी पहिल्यापासून एवढी नाही आहे सवय एवढी. आपण जसं आहे तसं साधं सिम्पलच. तुम्ही किती वरनं चेहऱ्याला नटवा चढवा ते असंच होणार आहे. सकाळी म्हणजे आता लक्ष झालं बघा असं दाखवतं. सकाळी म्हणजे अंगठी हरवली आहे, काय माहीत नाही कुठे ती, कुठे पडली काय माहीत नाही. 1 ग्रॅमचे काय माहीत नाही कुठे पडली, काय सापडले काय. पाणी कपडे धुताना टॉयलेटमध्ये पाणी ओतला, त्याच्यानंतर गेली की काय माहिती निघून. तर आपण कुठे होतो. व्हिडिओ काय बनवायला होत नाही, काय नाही, वेळच भेटत नाही. यूट्यूबचं काय आज आहे तर उद्या नाही आहे. मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे जास्त. आणि मला सध्या मणक्याचा वगैरे त्रास व्हायला लागले आणि चष्मा पण लागलेला आहे. तर मी चष्मा वापरत पण नाही जास्त. काही जण म्हणतात चष्मा वापरू नका, डोळे जास्त खोलवर जातील, म्हणून मी चष्मा जास्त वापरतच नाही. म्हणजे एवढं का मला दिसत नाही असं काय प्रॉब्लेम, फक्त डोकं वगैरे दुखतं जास्त मोबाईल हे केला तर. मोठी नणंद माझे आले तर काल मी सगळेजण बघायला गेलो होतो. छोटी नणंद माझी, धीराची मुलगी, दीर वगैरे, आम्ही, माझी 2 मुलं, आम्ही सगळेजण मोठ्या नंदेच्या मुलीकडे आले ना. मोठ्या नंदेच्या मुलीकडे काल गेलो होतो चिपळूणला. मग मला तिची सायंकाळला माझ्या. मग काल आलो. काल दुपारी संभव शाळेतून आला 12 वाजता. त्याच्यानंतर काय क्लासला गेला नाही, त्याला घेऊन आले आणि तसं जेवलं थोडंसं. संभव काही जेवला नाही. मी आणि पिल्लू जेवण केलं आणि चला म्हटलं आता जाऊया. जावेच्या मुलीला तिकडून फोन केला पुतणीला आणि तिला म्हटलं तू ये इथून टाटा मॅजिकने. मग ते तिकडून आली आणि आम्ही इकडून आलो. मग गेलो तिथं 1 वाजेपर्यंत पोचलो आम्ही. जवळ आहे अंतर, एवढं काय लांब नाही. मग तिथून पोचलो त्यांच्या इथे. थोडंसं आम्ही काय जेवण करून गेलो होतो, पण तरी पण थोडंसं पुलाव केला. मग थोडंसंच खाल्लं, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. परत ताई मोठ्या नंदेची सून वगैरे आली होती, त्यांच्या जवळचे नाते वगैरे, म्हणजे बरं पूर्ण घर भरलेलं काल. मग तिथून आम्ही 5 वाजता काहीतरी निघालो. मग चिपळूणमध्ये गेलो. ताईनं औषधं घ्यायची होती, छोट्या नंदेला माझ्या औषधं वगैरे घ्यायची होती. त्यांनी औषधं वगैरे घेतले आणि मला सँडल घेतले काल. पावसाळी 400 रुपयाचे सँडल घेतले. त्याच्या पप्पाने पैसे पाठवले होते कशासाठी तर ताईंना फळं वगैरे घेऊन जायला. पण तिथे काय जवळपास कुठे फळं नव्हतीच भेटली. खूप अर्धा-पाऊण तासच्या अंतरावर जायचं होतं, म्हणून घेऊन काही गेलीच नाही. मी नाहीच गेले. मग कुठं चालत जाणार उन्हातून. मग तेच पैसे होते, मग मी 400 रुपयाची सँडल घेतली बरं का. म्हटलं सँडल ते पाहिजे. आता आलेच तर म्हटलं जाऊ नये, परत काय तिकडं जाता येत नाही. तर सँडल घेतली. परत मग ताईने ते छोट्या कुठल्या मुलीला कपडे घ्यायचे होते तर कपडे घेतले. मग ही रडायला लागली. मग हिला ती हे घेतले कपडे आणि तिकडे एक छोटासा एक बरमुडा घेतला. संभवला काय ताईने टी शर्ट घेतलं आहे एक, बाकी काय नाही घेतलं.
बाकी घ्यायला काय पैसेच नव्हते माझ्याकडं. सध्या खूप ही झाली कंडिशन बेकार, त्यामुळे म्हटलं नाही. मग आलो घरी. मी जेवण 2 टायमाचंच करून गेले. कढी आणि 2 टायमाची कढी वगैरे, जेवण सगळं भाजी वगैरे सगळीच करून गेले होते. जेवण केलं, मुलं झोपली, खूप वैतागली होती, कंटाळली होती. आलो, झाडू वगैरे मला, कपडे वगैरे काढले, जेवण केलं आणि जेच पोरं माझी मुलं झोपली 8:30 पावणे 9लाच झोपली. कारण सकाळी उठली, सकाळी त्यांना 8:30ला उठवलं. त्यानंतर रुटीन, दररोजचं रुटीन चालू. मग कसं इकडं तिकडं जावं लागते मला, कुठे नंदेकडे जा, कुठे इकडं जा, तिकडं जा. नाटक होतं तर मेन आहे, दुसरं काही यूट्यूबचं काय एवढं घेऊन बसतात. कधीतरी यूट्यूबचे टाकते व्हिडिओवरती, माझे सोडत असते व्हिडिओ. सध्या पाऊस पण नाही, काय पण नाही. बऱ्याच जणांचं हे आहे, यूट्यूब का सोडला. आणि मला काय एवढं वाटत पण नाही की कोणी माझ्या व्हिडिओला लाईक करावं किंवा कमेंट करावं. माझे लोक करणारी खूप आहेत, मला सपोर्ट करणारी माझी लोक, ती माझ्या व्हिडिओला लाईक करतातच, कमेंट्स करतातच आणि मला सपोर्ट करतच राहणार. जी माझी आहे ती मला सपोर्ट करणारच शेवटपर्यंत. पण ज्यांना आपलं नाहीच ही होत तर ती नाहीच करणार. तर मी एवढं काही नाही बघा, आपल्या स्वतःच्या मुलाकडून अपेक्षा करत नाही आपण, तर दुसऱ्यांकडून काय करायची, हे असं असतं. जे आपले आहे ते आपले आहेतच, ते राहणार शेवटपर्यंत. तर चला बाई, काही लोक विसरले ते सोडा. आता मीच काय सगळ्यांना फोन कराय, मी तेवढी काही रिकामी नाही बघा. माझ्या घरात 2 मुलं आहेत, माझी खूप इकडे तिकडे पळापळ आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणून मी जात पण नाही आणि कुठे लाईव्हला पण नाही आणि स्वतःची पण लाईव्ह करत नाही चालेल. तर चला बाय बाय. प्रत्येक लेडीजला प्रत्येक आपल्या घरातली परिस्थिती माहिती आहे. तर चला बाय बाय.